गळलिंबू म्हणतात, याचं मॅक्झिमम वेट हे 200 ग्रॅम आहे आणि त्याचा रस जर 200 ग्रॅमचा काढला तर 150 ml च्या वर त्याचा रस निघत नाही. 150 ml रस तुम्ही जर त्या 100 लिटरच्या रुमेन कॅपॅसिटी मध्ये टाकला तर कधी ते तुमच्या फॉरेन बॉडी पर्यंत पोहोचणार आहे. आणि जर तुम्हाला प्रयोगच करायचा आहे तर पशुपालक मित्रांना माझं म्हणणं आहे की ते गळलिंबू घ्या, त्या गळलिंबूतच तार टोचा आणि पहा किती दिवस ती तार विरघळायला लागते. की मी जे तुम्हाला जनावरांच्या 4 पोटाचे कप्पे सांगितले, रुमेन रेटिक्युलम, ओमॅझम आणि अबोमॅझम, याचीच रचना ही साधारणतः 4 ते 5 फुटाची आहे. आणि यापासून जे लहान आतडं सुरू होतं आणि मोठं आतडं, तर याची सरासरी लांबी ही 30 मीटर पासून तर 60 मीटर पर्यंत आहे. म्हणजे जर तुम्ही फुटात मोजायचं झालं 80 फुटापासून ते 160 फुटापर्यंत जनावरांच्या आकारानुसार हे आतडे आहेत. आणि नंतर मग तुमचं हे शेण टाकायची ओपनिंग आहे. म्हणजे तुम्ही 180 फूट हात घालूच शकत नाही. आणि आजही मी ओपन या व्हिडिओ मार्फत चॅलेंज देईल, अशी जर कोणी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला आम्ही लाखो रुपयाचा इनाम द्यायला तयार आहे. त्यामुळे चुंबक बाबा किंवा तेल, याचं तेल, गळलिंबू, या गोष्टींना या बळी पडू. नमस्कार पशुपालक मित्रांनो, गोपाल मित्र युट्यूब चॅनल मधील आणखी एका नवीन पॉडकास्ट व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे जनावरांमध्ये आढळणारी फॉरेन बॉडी. आपल्या जनावरांमध्ये गाई किंवा म्हशींमध्ये ज्या पोटामध्ये तार, पत्रा, खिळा, प्लॅस्टिक किंवा कापड यासारख्या अखाद्य वस्तू आढळतात, तर अशा प्रकारच्या अखाद्य वस्तू जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या रवंथ करताना किंवा शेणातून बाहेर येत नाहीत. तर अशा वस्तू जनावरांनी खाल्ल्यानंतर त्या कशा ओळखायच्या, त्याचे निदान कसे करायचे किंवा त्याचा जनावरांच्या शरीरावर काय परिणाम होतो, त्याचे उपचार करताना ऑपरेशन करावे लागते का, तर ते ऑपरेशन केल्यानंतर ते सक्सेसफुल होते का, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर दीपक बेल्लेकर. डॉक्टर बेल्लेकर हे अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे ऑपरेशन करतात आजपर्यंत, आणि त्या ऑपरेशनसाठी एक्सरे करावे लागतात. तर एक्सरे करण्यात त्यांचा आतापर्यंतचा चांगलाच हातखंडा आहे. तर आपण आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. तर आपल्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मला एक सांगा की आतापर्यंत आपण असे किती प्रकारचे एक्सरे केले आणि किती जनावरांना जीवदान दिले ऑपरेशन करून? मागील 2 वर्षापासून नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना बेल्ला या ठिकाणी एक्सरे संच बसवण्यात आला होता. सुमारे 27 महिन्यापासून आपण त्या ठिकाणी एक्सरे संच कार्यान्वित केला असून मागील 27 महिन्यात आपण साधारणतः 2600च्या आसपास एक्सरे आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यामध्ये साधारणतः फॉरेन बॉडीसाठी 2300च्या आसपास आपण एक्सरे केलेत. आणि आतापर्यंत जे 2300 एक्सरे केलेत त्या 2300 एक्सरेमध्ये आपल्याला साधारणतः 1300 ते 1400 जनावरांमध्ये फॉरेन बॉडी पॉझिटिव्ह असल्याच्या केसेस आढळून आलेत. आणि त्या 1400 केसेसमध्ये साधारणतः आपण आपल्या संस्थेमध्ये किंवा शेतकऱ्याच्या दारात साधारणतः आपण 450च्या आसपास रुमिनोटॉमी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. 450च्या आसपास 450च्या आसपास आपण आपल्या संस्थेमध्ये किंवा शेतकऱ्याच्या दारात अशा 450च्या आसपास आपण शस्त्रक्रिया मागील 2 वर्षात केलेल्या आहेत. 450 मध्ये साधारणतः आपण जर सक्सेस रेट काढला तर 420च्या आसपास आपण सक्सेसफुल शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. 20 ते 25 जनावरांमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकल्या नाहीत. त्याची कारणे आपण पुढे डिस्कस करणार आहोतच. तर साधारणतः जर सक्सेस रेट पाहिला तर एक 90% ते 95% सक्सेस रेट या एक्सरेच्या निदानामुळे आपल्याला शक्य होत आहे. एक्सरेच्या निदानामुळे जनावरांचा जीव वाचला जाऊ शकतो. हो, एक्सरे मध्ये आपण अचूक निदान करू शकतो आणि प्रॉब्लेम जो काय आहे त्याचं योग्य सोल्युशन एक्सरेच्या माध्यमातून आपल्याला काढणं सोपं जातं. त्यामुळे आपण ज्या केलेल्या एक्सरे आहेत आणि त्यामार्फत मिळालेलं जे डायग्नोसिस आहे त्यामधून आपण जी शस्त्रक्रिया करतो त्यामध्ये सक्सेस रेट वाढवण्यात निश्चितच उपयोग होतो. एक्सरेचा चांगल्या प्रकारे याचा उपयोग निश्चितच. आता पशुपालकांना हे सांगा की त्या वस्तू जनावर का खातात किंवा त्या त्यांच्या पोटात कशा जातात? जनावर जे अखाद्य वस्तू खातं याची प्रामुख्याने 2 ते 3 कारणे आहेत. प्रथम कारण म्हणजे की मॅनेजमेंट, दुसरं कारण आहे न्यूट्रिशन आणि तिसरं कारण आहे जनावरांच्या संगोपनामध्ये आपल्याकडनं होणाऱ्या मिस्टेक्स. तर सर्वात पहिले जर न्यूट्रिशन ह्या गोष्टीचा केला तर जर जनावराचं पोषण व्यवस्थित होत नसेल आणि जर त्याला खनिज द्रव्य म्हणजे जे आपलं मिनरल्स आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे किंवा विटॅमिन डिफिशियन्सी झाले तर त्यामध्ये पायका नावाचा एक रोग होतो की ज्यामध्ये डिफिशियन्सीमध्ये ते जनावर अखाद्य वस्तू म्हणजे गव्हाणीला चाटणं किंवा गोठ्यामध्ये प्लॅस्टिक असेल तर त्या प्लॅस्टिकच्या वस्तू खाणं किंवा जिथं लोखंडी खांब आहेत त्या खांबांना चाटणं, ही लक्षणं त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. मग पायका सारखा जर आजार झाला तर ती जनावर ज्यावेळेस या अखाद्य वस्तूंकडे आकर्षित होतात
साहजिकच त्या सर्व वस्तू ह्या त्यांच्या खाण्यामार्फत त्यांच्या पोटामध्ये जातात आणि मग कालांतराने फॉरेन बॉडी सारखे सिंड्रोम्स त्यामध्ये, ज्याला आपण TRP म्हणतो, ट्रॉमॅटिक रेटिक्युलोपेरिकार्डायटिस, या गोष्टी डेव्हलप होण्यास सुरुवात होतात. हे झालं आपल्या न्यूट्रिशनल आस्पेक्ट्स. दुसरं आहे मॅनेजमेंटल आस्पेक्ट. मॅनेजमेंटल आस्पेक्ट मध्ये असं दिसून येतंय की आता प्रामुख्याने चारा जनावरांना देण्याची पद्धत ह्या बदलत चाललेल्या आहेत. मॅक्झिमम ठिकाणी हा मुरघास दिला जातो किंवा काही ठिकाणी आता बऱ्यापैकी सगळीकडे चॉप कटर, जे कुट्टी मशीन आपण म्हणतो, कुट्टी मशीन मार्फत आपण चाऱ्याचे बारीक चॉप्स करतो, एक अर्धा सेंटीमीटर पासून ते 1 इंचापर्यंत. तर ते चॉप करताना जर आपल्या मशीन्स जुन्या झालेल्या असतील किंवा चाऱ्याबरोबर काही लोखंडी वस्तू त्या चाऱ्यामध्ये चॉप कटर मध्ये गेल्या, तर साधारणतः त्याचे 1 ते 2 ते 4 10 सेंटीमीटर पर्यंत छोटे तुकडे होतात की जे जनावरांना खाताना वेगळं करणं शक्य होत नाही आणि चाऱ्याबरोबर त्या जनावरांच्या पोटात जातात. ही मॅनेजमेंटल येते. आणि दुसरं ज्यावेळेस आहे की बऱ्याच ठिकाणी आता आपण पाहतो की मुक्त संचार गोठे हे आता ट्रेंड आता बऱ्यापैकी सर्वत्र हे झालेलं आहे. तर मुक्त संचार गोठ्यामध्ये बऱ्यापैकी सर्व गोठ्यामध्ये बाहेर तार कंपाऊंड केलं जातं. कालांतराने हे जे तार कंपाऊंड असतं, ज्यावेळेस आपलं मलमूत्र वगैरे असतं, शेण असतं, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यावेळेस येतात तर त्या खाली तार गंजण्याचं प्रमाण वाढतं. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जर अशा गोठ्यामध्ये जर जनावरांना डिफिशियन्सी असतील तर ते जनावर कंपाऊंडच्या तारा वगैरे चाटतात. ते चाटताना वगैरे ते तुकडे त्यांच्यात जातात. किंवा बऱ्याच ठिकाणी आता असे अनुभव आले की जे शेडनेट आहेत सावलीसाठी वगैरे वापरले जातात, तर हे शेडनेट सावलीसाठी जे वापरतात, कालांतराने वाऱ्याने वगैरे जर ते फाटले तर ते शेडनेट सारख्या गोष्टीचे जे तुकडे किंवा शेडनेट जे साईडला लावलं जातं ते जनावर खातं. मग ते खाल्ल्यानंतर ते प्लॅस्टिकचा त्यांच्या पोटामध्ये जातं. हे एक कारण आहे. किंवा जर अजून एक पाहिलं की अजून एक काही गोष्टी आम्हाला अशा आढळून केल्या, मुरघासाच्या ज्या बॅगा भरल्या असतात, मुरघासच्या बॅगेमध्ये ज्या आतमध्ये प्लॅस्टिक असतात, त्या प्लॅस्टिकचे तुकडे सुद्धा कधी कधी चाऱ्याबरोबर जातात आणि कालांतराने ते जनावरांच्या पोटामध्ये येतात. ही प्रामुख्याने 2 ते 3 कारणं आहेत की त्यामध्ये जनावर हे अखाद्य वस्तू खातं आणि त्याचे पुढे कॉम्प्लिकेशन्स TRP मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट, सर्वात महत्वाचा न्यूट्रिशन हा एक फॅक्टर आहे की ज्यामध्ये जर मिनरलचा डिफिशियन्सी असेल तर पायकासारखा आजार होतो आणि मगच जनावर हे अखाद्य वस्तूकडे आकर्षित होतं. आकर्षित झाल्यानंतर अखाद्य वस्तूंचा जर त्याच्याशी कॉन्टॅक्ट आला की साहजिकच ते जनावर ते खातं. म्हणजे न्यूट्रिशनवर लक्ष दिलं तर हा प्रमाण आपण आणि थोडंसं मॅनेजमेंट ह्या गोष्टी जर सुधारल्या तर ह्या TRP सारख्या होणारे जे आजार आहेत हे आपण थांबवू शकतो. मग आता ह्या वस्तू जनावरांच्या पोटातून बाहेर का येत नाही, म्हणजे रवंत करताना किंवा शेणातून अशा बाहेर का येत नाही? आता TRP या विषयाचा किंवा आपण जे म्हणतो की फॉरेन बॉडी सिंड्रोम या गोष्टीचा जर आपल्याला विचार करायचा म्हटला तर नैसर्गिकरित्या जनावरांच्या पोटाची रचनाच अशी केलेली आहे की जनावरांचा जीव कसा वाचेल अशा गोष्टी जर त्याच्या खाण्यात आल्या, त्यासाठी ही नैसर्गिकरित्या पोटाची रचनाच अशी आहे की जनावरांचं जे रवंत करणारे जनावर आहेत त्यांच्या पोटाचे प्रामुख्याने 4 भाग पडतात. सर्वात मोठा असतो तो रुमेन, दुसरा असतो ते रेटिक्युलम, तिसरा भाग जो असतो तो ओमॅझम आणि चौथा असतो तो अबोमॅझम. तर पोटाचा साधारणतः 60 ते 80% जनावरांच्या वाढीनुसार हा भाग हा रुमेन असतो आणि उरलेले 20% हे तुमचे बाकीचे रेटिक्युलम, ओमॅझम, अबोमॅझम हे 3 भाग असतात. आणि जनावरांची जर खाण्याची किंवा पचनाची प्रक्रिया जर आपण पाहिली तर रवंत करणारं जनावर हे सर्वात प्रथम जोही चारा आपण जनावरांस देतो ते सर्वात प्रथम रवंत करणारे जनावर हे घाईघाईने खातात. मिळेल तो चारा तो पहिला काही मिनिटातच संपवतात आणि तो सर्व चारा प्रथम रुमेनमध्ये येतो. रुमेनमध्ये आल्यानंतर हे जनावर नंतर निवांत ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस बसल्यानंतर हे रवंत करतात. प्रामुख्याने जे प्लॅस्टिक जे खाल्लं जातं, म्हणजे फॉरेन बॉडी पण मध्ये आता जर आमचा अनुभव जर पाहिला तर प्लॅस्टिक सारखे जे हलके पदार्थ आहेत हे साधारणतः रुमेन पार्ट मध्ये सापडतात. कारण का ह्या तरंगणाऱ्या वस्तू आहेत, हे वस्तू रुमेनच्या वरच्या भागातच तरंगून राहतात. याचा जनावरांच्या पचनावरती परिणाम होतो, परंतु हे जीव घेणे नसतात प्लॅस्टिक खाणं, परंतु रुमेनची कॅपॅसिटी ते कमी करतात. आणि मग कालांतराने रुमेनची कॅपॅसिटी कमी झाल्यानंतर साधारणतः जर आपण रुमेनची कॅपॅसिटी 60 ते 100 लिटर धरली आणि जर त्यात 10 ते 20 किलो प्लॅस्टिक आलं तर साहजिकच ते रुमेनचं तुमचं 20% कॅपॅसिटी कमी होते. म्हणजे चाऱ्याचं प्रमाण जनावर कमी घेणार, साहजिकच त्याच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होणार आणि पुढे पचनावरती त्याचे परिणाम सुरू होतात.
त्यानंतर दुसऱ्या ज्या वस्तू असतात जड वस्तू ह्या तिथनं रेटिक्युलम मध्ये येतात. रेटिक्युलमची रचनाच अशी आहे की शरीराचा तो सर्वात पोटाचा खालचा भाग आहे, त्यामुळे सर्व वस्तू ह्या तिथं येऊन साचतात. हो, आणि जड असल्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळं त्या रवंत करताना शक्यतो पुन्हा तोंडात येत नाहीत. त्यामुळे तुम्ही मगाशी जे म्हटला की ती जनावर रवंत करताना ह्या वस्तू परत का बाहेर येत नाहीत, तर 100 ते 1-2 जनावर असे असतात की त्यामध्ये ते बाहेर येऊ शकतं, परंतु 95 ते 97% ते न येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ते जनावरांच्या त्या भागात ते साचत राहतं. आणि त्यानंतर रवंत करताना जे रेटिक्युलम जे कॉन्ट्रॅक्ट होतं, रेटिक्युलमचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर आणि रुमिनल कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर तो चारा पुन्हा तोंडात येत असतो. तर जर लोखंडी वस्तू ह्या टोकदार असतील तर ज्यावेळेस रेटिक्युलम हे कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस ते टोकदार वस्तू त्या रेटिक्युलमला टोचते आणि मग त्या ठिकाणी इजा होते. जर त्याची लांबी जास्त असेल तर नैसर्गिकरित्या रचना अशी असते की जनावरांच्या शरीराचे 2 भाग पडतात. पुढच्या बाजूला थोरॅसिक कॅव्हिटी, मागच्या बाजूला ॲब्डोमिनल कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये एक छोटासा पातळ असा पडदा असतो, त्या पडद्याला आपण डायफ्रॅगम म्हणतो. तर ह्या सर्व टोचणाऱ्या वस्तू ह्या डायफ्रॅगमकडे जातात किंवा ॲब्डोमिनल साईडला जो पोटाचे जे लेयर्स असतात, स्किन, फेशिया, मसल, दुसरी मसल आणि आतल्या बाजूला पेरिटोनियम. पेरिटोनियम सारखा एक पातळ लेअर असतो की जो शरीरातील अवयव आणि बाहेरच्या मसल वॉल यांना तो सेपरेट करत असतो. तर त्या ठिकाणी ह्या वस्तू टोचतात आणि इन्फेक्शन सेट होतं. आणि ह्या जर वस्तू डायफ्रॅगम म्हणजे मी छातीचा जो पडदा बोललो मध्यभागी असतो तो, त्या ठिकाणी जर टोचल्या तर डायफ्रॅगमच्या पुढच्याच बाजूला जो छातीचा पडदा असतो त्याच्या पुढच्याच बाजूला हे हृदय आणि फुफ्फुस असतात, त्या वस्तू हृदयापर्यंत जातात. जर सरळ आणि टोकदार वस्तू असेल तर ती पास होऊन डायरेक्ट हृदयामध्ये जाते. हृदयामध्ये गेल्यानंतर हृदयाच्या वॉलला ते पंक्चर करतात, त्या ठिकाणी इन्फेक्शन सेट होतं आणि मग कालांतराने आपल्याला अशी लक्षणं दिसतात की त्या जनावरांच्या गळ्याला किंवा त्याला आपण एडिमा म्हणतो नेक साईडला किंवा 2 पायांच्या मध्ये जी पोळी असते त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं दिसतं, ज्याला आपण टेक्निकल भाषेत ब्रिस्केट एडिमा म्हणतो. ते पाणी जमा होऊन ती ब्रिस्केट एडिमा डेव्हलप होतो आणि मग इन्फेक्शन सेट झाल्यानंतर पुढे त्या गोष्टी कार्डियक फेल्युअरनी किंवा निमोनिया किंवा यासारखे आजार होऊन ती जनावरं दगावतात. ही प्रामुख्याने आपल्याला ही लक्षणं शेवटच्या स्टेजला दिसतात, पण सुरुवातीच्या स्टेजला ही लक्षणं दिसून येत नाहीत. तर प्रामुख्याने जी रचना आहे त्यामध्ये निसर्गाने त्याचं संरक्षण केलेलं असतं. परंतु जर आता आपण विचार केला की ज्यावेळेस पृथ्वी तलावरती हे रुमिनंट डेव्हलप आले त्यावेळी लोखंड ही गोष्टच नव्हती. लोखंड ही आपण मानवाने बनवलेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं अजून तरी जनावरांमध्ये सोल्युशन नाहीये. म्हणजे मला वाटतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल सगळ्यांनाच की अशा अखाद्य वस्तू जनावरांनी खाल्ल्यावर कसं ओळखायचं किंवा त्याचे जनावर काय लक्षणं दाखवतात या प्रश्नाचं उत्तर याच्यातच आपल्या पशुपालकांना मिळून गेलं असेल. तर आपल्या गोठ्यात म्हणजे याच्यावर निदान कसे करतात? प्रामुख्याने निदान जर करायचं झालं तर जर टोकदार वस्तू असेल ते जनावरांना थोडंसं टेम्परेचर डेव्हलप होतं, कारण का पेरिटोनायटिस जर सेट झाला तर अशी जनावरं टेम्परेचर दाखवतात. तर तुम्ही पशुवैद्यकांना बोलून ते टेम्परेचर वगैरे घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात ते टेम्परेचर दिसतं. किंवा टोकदार वस्तू नसतील परंतु प्लॅस्टिक यांसारख्या जर वस्तू असतील तर ते रुमिनेशन जे आपण रवंत प्रक्रिया म्हणतो यामध्ये ती बाधा तयार करतात. ती रुमिनेशनला जर अडचण झाली तर त्या जनावरांची रवंत प्रक्रिया मंदावते. रवंत प्रक्रिया मंदावल्यानंतर साहजिकच कालांतरे जनावरांचं खाण्याचं प्रमाण कमी होतं, जे शेतकऱ्यांच्या लगेच लक्षात येतं की आपलं जनावर मागील 2 ते 3 दिवसापासून कमी खाते. त्यानंतर टोकदार वस्तू ज्यावेळेस रेटिक्युलमला टोचत असते किंवा शरीराच्या आतील भागात ज्यावेळेस इतर अवयवांना टोचत असते त्यामुळे ज्या वेदना होतात त्या असह्य वेदना असल्यामुळं जनावर रवंत करण्याची प्रक्रिया सोडून देतं. अशा वेळेस जे रुमेनमध्ये गॅसेस तयार होतात ते इरेक्टेशन त्या गॅसचं होत नाही, मग ते गॅस सगळे त्या रुमेनमध्ये साचतात. अशा वेळेस ते असं एक ड्रम सारखं बलूनिंग आपण त्याला म्हणतो, त्याला टेक्निकल भाषेत टिम्पनी किंवा ब्लोट ह्या गोष्टी दिसायला सुरुवात होते. काही वेळा औषध उपचार केल्यानंतर त्या सबसाइड होतात, आपल्याला पुन्हा नॉर्मल सारखं वाटतं. परंतु पुन्हा जेव्हा वेदना झाल्या की त्या परत ती लक्षणं दाखवायला सुरुवात करतात, त्याला आपण रिकरंट टिम्पनी असं म्हणतो. किंवा जर आपण स्टेथोस्कोपच्या साह्याने छातीचा जो आपला जो रिब्स आहेत 3 to 6 रिब्स जी इंटरकोस्टल मसल्स असतात त्या ठिकाणी जर हार्टचं अस्कल्टेशन केलं तर साधारणतः हार्टचे साऊंड्स हे बदललेले असतात. जो नॉर्मल लबडब साऊंड असतो ते साऊंड येत नाहीत, त्यामध्ये साधारणतः हृदयाचे ठोके हे आपल्याला वाढलेले जाणवतात. त्याला आपण टेक्निकल भागामध्ये टॅचिकार्डिया असं म्हणतो.
या गोष्टी त्या ठिकाणी जाणवल्यानंतर जनावर खायचं सोडतं, जनावराला म्हणजे फुगतं, ज्याला आपण टिंपणी म्हणतो, ही लक्षणं, जनावरांची रवंत प्रक्रिया मंदावते, दूध देणाऱ्या जनावरांचं साहजिकच दूध उत्पादन कमी होतं. या प्राथमिक आपल्याला ह्या गोष्टी जाणवतात. आणि अशा जनावरांचे औषध उपचार 1-2 वेळा करूनही जर आपल्याला उपचार केल्यानंतरही फरक पडत नसेल तर आपण TRP सस्पेक्ट करायला पाहिजे. आता आपण ह्या खाद्यवस्तू खाल्ल्या याचे निदान करण्यासाठी जो एक्सरे करतो तर त्याचा नेमकी काय फायदा होतो आणि नेमकी त्याच्याने निदान काय लागतं आणि ऑपरेशन करताना त्या एक्सरेचा काय फायदा होतो? सर्वात प्रथम सांगायचं झालं की एक साधारणतः 50% अंदाज जे तज्ञ पशुवैद्यक असतात यांना ह्या केसचा अंदाज साधारणतः फार्मरच येतो. फार्मवरती साधारणतः एक मेटल डिटेक्टरच्या साह्याने किंवा फेरोस्कोप, ज्यामध्ये मेटल ऑब्जेक्ट जर असतील तर त्या फेरोस्कोपच्या साह्याने किंवा मेटल डिटेक्टरच्या साह्याने आपण त्या फार्मवर चेक करू शकतो. परंतु त्यामध्ये त्रुटी अशा आहेत की बऱ्याचशा वेळा आता म्हणजे एक्सरेचा अनुभव आल्यानंतर आम्हाला असं जाणवतंय की जे आपले दगड असतात किंवा जनावर माती खातं, यामध्ये जर लोहाचं किंवा इतर खनिज द्रव्यांचं प्रमाण असेल की जे चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात, असे जर चुंबकीय घटक त्या मातीमध्ये किंवा दगडामध्ये किंवा त्या रुमिनल कंटेंट मध्ये असतील रेटिक्युलम मध्ये, तर फॉल्स पॉझिटिव्ह केसेस डिटेक्ट होतात की जे फेरोस्कोपला किंवा मेटल डिटेक्टरला साऊंड देतात, पॉझिटिव्ह दाखवतात, इंडिकेट करतात की आतमध्ये मेटल आहे, परंतु त्यामध्ये कुठलंही पेनिट्रेटिंग मेटल नसतं. अशा वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल्स मिळतो, परंतु त्या केसेस पॉझिटिव्ह नसतात. परंतु जर एक्सरेच्या बाबतीत जर आपण केलं तर आता जर आपल्या संस्थेमधला म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना बेल्ला येथील ठिकाणी एक्सरे मशीन जर आपण पाहिलं ते आतापर्यंतचं सर्वात ऍडव्हान्स मशीन आपल्या इथं आपण ऑपरेट करतोय मागील 2 वर्षापासून. 600 MA कॅपॅसिटी आणि साधारणतः 130 व्होल्ट या क्षमतेचं आपल्याकडे एक्सरे मशीन आहे. त्यामुळे त्याची पेनिट्रेशन पॉवरही खूप आहे. एक्सरे केल्यानंतर आपल्याला डिजिटल एक्सरे आहे, साधारणतः 15 मिनिटात एक्सरे येतो आणि आपल्याला एक्झॅक्ट फोटोग्राफ्स विथ त्याची शेप, डायमेन्शन, त्याच्यानंतर त्याची लेंथ, याचा सगळा डिटेल डाटा आपल्याला स्क्रीनवर भेटतो. प्लस त्याची बॉडी मधली पोझिशन, हे सर्व आपल्याला डिटेक्ट होतात एक्सरे मध्ये. आणि जशी मी तुम्हाला मगाची रचना सांगितली की रुमेन, रेटिक्युलम, डायफ्रॅगम, पुढच्या बाजूला कार्डियाक एरियात असलेलं हृदय आणि फुफ्फुस, एक्झॅक्ट ही कोणत्या साईडला आहे, तिची डायरेक्शन, ती फॉरवर्ड डायरेक्शनला हृदयामध्ये घुसते की डाऊनवर्ड डायरेक्शनला पेरिटोनियम मध्ये घुसली, की साइड वॉल मध्ये पेनिट्रेटिंग आहे की रेटिक्युलम मध्ये आहे, या सर्व पोझिशन्स आपल्याला डिटेक्ट होतात. त्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स असे असतात की जनावराला जर फॉरेन बॉडी पिअर्स करत असेल म्हणजे टोचत असेल तर बऱ्याच केसेसमध्ये असं आढळून आलंय की फॉरेन बॉडी ह्या टोचून जो डायफ्रॅगमॅटिक एरिया म्हणजे जो पडदा असतो छातीचा त्याला टोचतात किंवा साईडला जो पेरिटोनियम आणि वॉल असतात याला टोचतात आणि त्या ठिकाणी रक्तस्राव होतो. रक्तस्राव झाल्यानंतर त्या ठिकाणी इन्फेक्शन सेट झाल्यानंतर पोटाचा बराचसा भाग हा त्या पडद्याला चिटकतो किंवा तो पडदा पूर्ण फाटलेला दिसतो आणि रेटिक्युलमचाच काही भाग हा छातीच्या भागामध्ये गेलेला दिसतो, जो थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये एंटर करतो की त्याला आपण टेक्निकल टर्म मध्ये हार्निया, डायफ्रॅगमॅटिक हार्निया म्हणून ओळखतो. हे सर्व आपण एक्सरे मध्ये डिटेक्ट करू शकतो. बऱ्याचशा वेळेस आम्हाला अशा या गोष्टी आढळल्या आहेत की रवंत करताना प्लॅस्टिक म्हणजे जे आपले ड्रिप्सच्या नळ्या आहेत किंवा रोपवाटिकेचे जे प्लॅस्टिकचे ट्रे आहेत ते बरेचसे शेतकरी वापरल्यानंतर गोठ्याच्या आजूबाजूला ठेवतात आणि ह्या गोष्टी जनावरांच्या खाण्यात येतात. परंतु रवंत करण्याच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस ते पोट हलत असतं त्यावेळेस हे पूर्ण ते आपलं पीठ मळण्यासारखी ती प्रोसेस तिथं होत असते आणि हे सर्व प्लॅस्टिकचा एक गोळा तयार होतो. मग नारळापेक्षाही मोठमोठ्या साईजचे गोळे आम्हाला त्या रेटिक्युलम मध्ये एक्सरे मध्ये भेटलेले आहेत. ते फोटोग्राफ्स आपण शेअर करूच. तर ते जे आहेत ना असे मोठमोठे गोळे पण आपल्याला एक्सरे मध्ये पाहायला भेटलेले आहेत. आपल्याला एक अंदाज येतो की हे ऑपरेट करताना आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल किंवा आपल्याला ऑपरेशन कसं केलं पाहिजे, इन्सिजन साईज किती ठेवावी लागेल, याचे सगळे अंदाजे आपल्याला समजतात. आणि जर कॉम्प्लिकेटेड केस असेल तर हे ऑपरेट करून सक्सेस होणार आहे का नाही होणार आहे, हे एक्सरे आजच्या घडीला तरी एक्सरे हे अचूक निदान देऊ शकतं. आणि सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी रुमिनंट मध्ये TRP ओळखण्याची सध्या एक्सरे. म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की एक्सरे मुळे जनावर आपण वाचवू शकतो का नाही हे कळायला त्याची मदत. म्हणजे जर त्या जनावराला आपल्याला वाचवणं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर पुढे होणारा संभाव्य खर्च त्या शेतकऱ्याला
आपण वाचवू शकतो. हा हा हा. माझे आतापर्यंतच जर अनुभव सांगाल की सुमारे 2,500 एक्सरे केल्यानंतर मी येणारी प्रत्येक केस ही नवीन समजतो आणि मी बाहेरून पाहून सांगू शकत नाही की हे केस मी न एक्सरे करता फॉरेन बॉडीचे आहे आणि मी ऑपरेट करून हिला रिपेअर करू शकतो. खूप कॉम्प्लिकेटेड केसेस आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यावरती आपल्याला सोल्युशन काढता येतात एक्सरेच्या साहाय्याने. आता आपण एक्सरे केल्यानंतर जे आता आपण सांगितल्या त्या वस्तू समजा दिसतात, पण अशा काही वस्तू असतात का ज्या एक्सरे मध्ये सुद्धा म्हणजे दिसू शकत नाहीत किंवा एक्सरेने त्या कळत नाहीत, पण जनावरांच्या पोटात काहीतरी असतंय, असं कधी होतं का? असं शक्यतो 95% केसेसमध्ये होत नाही, कारण एक्सरेची जी पेनिट्रेशन कॅपॅसिटी आहे त्यामध्ये पोटाचा जो आपल्याला जो आपण जो म्हणतो रेटिक्युलर एरिया हा बऱ्यापैकी एक्सपोज एक्सरेला होतो. परंतु काही बाबतीत असं होतं की कापड वगैरे जर खाल्लेला असेल जे पातळ असतं किंवा एकदम पातळ प्लॅस्टिक जर खाल्लेलं असेल तर अशा केसेसमध्ये एक्सरे हे पूर्ण पेनिट्रेट होतात, मग त्याची इमेज डेव्हलपमेंट होत नाही. अशा केसेसमध्ये थोडंसं डायग्नोसिस अवघड जातं. परंतु रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट केसेसमध्ये अशा केसेस येतात आणि त्यातही जर आपला एक्सपिरियन्स असेल एक्सरे करण्यात तर कालांतराने आपल्याला त्या इमेज रिडिंग करता करता तेवढा एक्सपिरियन्स येऊन जातो की आपला नॉर्मल एक्सरे पेक्षा हे काहीतरी वेगळं दिसतं. जरी आपल्याला पूर्ण फॉरेन बॉडीची इमेज तयार झाली नाही तर काही डार्क स्पॉट तयार होतात किंवा काही ज्या इमेजेस तयार होतात त्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की समथिंग इज देअर ऑब्जेक्शनेबल आहे. तर त्या मार्फत आपण एक थोडं तरी डायग्नोस्टिकली आपल्याला आयडिया येते की फॉरेन मटेरियल त्यात आहे पण जे डिटेक्ट होत नाही. आता म्हणजे एक्सरे केल्यानंतर आपल्याला जेव्हा निदान लागतं तर आपण म्हणजे जे ऑपरेशन करतो ते ऑपरेशन सक्सेसफुल होतं का, आणि हे ऑपरेशन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी म्हणजे कधीपर्यंत घेतला पाहिजे साधारण? आता याबाबत जर सांगायचं झालं तर माझं ऑब्झर्वेशन मागील 2 वर्षाचं असं आहे की जितकं तुम्ही अर्ली डायग्नोसिस करशाल त्या केसेसमध्ये सक्सेस रेट हा 100% आहे. जर तुमचं डायग्नोसिस प्रॉपर अर्ली झालं, बऱ्याचशा केसेस आम्हाला अशा पण जाणवल्या की सुरुवातीच्या काळाला जर लवकर डायग्नोसिस झालं नाही किंवा आपण वेगळ्याच अँगलने त्याची ट्रीटमेंट करत राहिलो आणि अशा काळात जर 5 ते 6 दिवस आपण वेगळ्या ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये करत राहिलो आणि नंतर जर आपण TRP सस्पेक्ट करून एक्सरेला आलो आणि जर अशा केसेसचे एक्सरे केल्यानंतर असं जाणवतं की फॉरेन बॉडी ही कधी कधी डायफ्रॅगम पास करून याच्यात गेलेली आहे, हृदयात गेलेली आहे किंवा फुफ्फुसाकडे गेलेली आहे. अशा वेळेस छातीचा पडदा आपण जर एकदा फॉरेन बॉडीने क्रॉस केला तर त्यानंतर आपण त्याचं ऑपरेशन करू शकत नाही, कारण का छातीचा पडदा आपण क्रॉस करू शकत नाही. छातीचा पडदा जर आपण रप्चर केला तर निगेटिव्ह प्रेशरनं पूर्ण ते जनावर कोलॅप्स होतं. तर अशा केसेसमध्ये आपण ऑपरेशन सक्सेस होत नाही. जरी आपल्याला एक्सरे मध्ये त्या केसेस दिसल्या फॉरेन बॉडी आपण पाहतोय, परंतु जर ती डायफ्रॅगम पास करून गेलेली असेल तर त्या केसेसमध्ये सक्सेस येत नाही. किंवा जर फॉरेन बॉडी ही डायफ्रॅगम पास करून गेलेली नाही परंतु साइड वॉल, पेरिटोनियम किंवा डायफ्रॅगम या एरियामध्ये कंटिन्यू पिअर्सिंग असेल तर त्या ठिकाणी अधेजन्स डेव्हलप होतात आणि पेरिटोनायटिस सेट होतो. आणि एकदा का पेरिटोनायटिस सेट झाला तर साधारणतः रुमेन आणि रुमेन साइड वॉल मसलची यामध्ये साधारणतः फ्लुइड गोळा व्हायला सुरुवात होतं. त्याला आपण पेरिटोनियल फ्लुइड म्हणतो की जे काही प्रमाणात असणं नॉर्मल आहे, परंतु खूपच जास्त प्रमाणात जर झालं तर पूर्ण होल बॉडी ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये त्याचं इन्फेक्शन सेट होतं. अशा केसेसमध्ये आपण ऑपरेट करून जरी त्या फॉरेन बॉडी रिट्राईव्ह केल्या, रिमूव्ह केल्या, पण इन्फेक्शन लेवल जर हाय झालेली असेल अशा वेळेस त्याची रिकव्हरी भेटण्याचे चान्सेस कमी असतात. किंवा जर रेटिक्युलम आणि डायफ्रॅगमचं आधीजनच खूप झालंय तर अशा वेळेस आपण जरी फॉरेन बॉडी रिमूव्ह केली तर रेटिक्युलम जर सेपरेट झालं नाही तर ते जनावर पुन्हा रवंतर प्रक्रियेला येत नाही, मग ते जनावरांमध्ये आपल्याला सक्सेस भेट नाही. परंतु एक्सरे मार्फत ह्या आपल्याला गोष्टी आधीच समजतात, त्यामुळे आपण पूर्ण शेतकऱ्याला कन्फर्मेटरी डायग्नोसिस देऊ शकतो की कॉम्प्लिकेटेड आहे, सक्सेस रेट कमी आहे, या कल्पना आपण शेतकऱ्याला आधीच देऊ शकतो आणि संभाव्य पुढे होणारे खर्च, त्याचे औषध उपचार या गोष्टी आपण थांबवू शकतो. म्हणजे एक्सरे निदानातून आपण एक शुअरिटी देऊ शकतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला आता आपण पाहतोय की ह्या फॉरेन बॉडी रेटिक्युलम मध्ये आहेत आणि आपण याला ऑपरेट करून इझिली रिमूव्ह करू शकतो, अशा केसेसमध्ये सक्सेस रेट हा 95% पर्यंत येतो. आता आपण जे ऑपरेशन करताय फॉरेन बॉडी काढायसाठी तर याच्यामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन असतात आणि हे ऑपरेशन करताना आपल्याला म्हणजे काय काय अडचणी जाणवतात?
कॉम्प्लिकेशन्स सर्जरीमध्ये मी जे आता तुम्हाला सांगितलं हे की जर डायग्नोसिस मध्ये उशीर झाला तर मग आपल्याला इन्फेक्शन लेवल जर वाढली तर मग अशा सर्जरी करूनही कधी कधी आपल्याला सक्सेस भेटत नाही. या सर्वात महत्वाचं हे पहिलं कॉम्प्लिकेशन्स आहेत. दुसरं कॉम्प्लिकेशन्स असं राहतं की जर आपण डायग्नोसिस उशिरा केलं तर जनावरांचे ऑलरेडी वीक झालेलं असतं, त्यानंतर आपण त्याच्यावरती सर्जरी करतो, त्यामध्ये त्याच्यावरती स्ट्रेस येतो, मग अशा वेळेस त्या सर्जरी सक्सेस होत नाहीत. ह्या बेसिक्स 2 कॉम्प्लिकेशन्स असतात. आणि तिसरं जर कॉम्प्लिकेशन्स म्हटलं तर कॉम्प्लिकेशन्स नाही म्हणू शकत पण डिसिजन की जो फार्मरला घ्यायचा असतो शेवटी, तर क्विक डिसिजन जर फार्मरनी घेतला, जर तुम्ही मला बऱ्यापैकी असे अनुभव आले की शेतकरी एक्सरेला येतात, एक्सरे करतात, एक्सरे केल्यानंतर ज्या नॉर्मल असतात की ज्या सर्जरी नंतर क्लिअर होऊ शकतात, सक्सेस होऊ शकतात, त्या स्टेजला त्या असतात. परंतु एक्सरे केल्यानंतर ते ज्यावेळेस पुन्हा एक्सरे करून घरी जातात त्यावेळेस ते विचार करण्यात 4 ते 5 दिवसाचा कालावधी घालवतात आणि नंतर मग मला फोन येतात की काय करू, आणि किंवा त्यांच्या जे पशुवैद्यक असतात त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट करतात आणि सर्जरी करतात. परंतु या गोष्टीमध्ये पुन्हा 3 ते 4 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर ती इन्फेक्शन लेवल वाढत जाते आणि मग त्यावेळेस जी गोष्ट आपण 4 दिवसापूर्वी नॉर्मल करू शकत होतो ते आपल्याला तो सक्सेस रेट भेटत नाही. सर्जरी करूनही आपल्याला कधी कधी बऱ्याच वेळा मला असा अनुभव आला की आम्ही एक्सरे करतो, एक्सरे केल्यानंतर आम्ही त्यांना एक्सरे मध्ये जे काय फॉरेन बॉडी आहे म्हणजे तार आहे काय आहे जे शार्प पेनिट्रेटिंग बॉडीचे फोटोज आम्ही त्यांना देतो, पण 3 ते 4 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर जनावरांची जर मुवमेंट झाली अशा केसेसमध्ये त्या फॉरेन बॉडी थोरासिक कॅव्हिटीमध्ये पाठ झालेल्या दिसतात आणि मग ऑपरेशन करून त्या सापडत नाहीत. अशा वेळेस जर तुमचं निदान झालेलं आहे तर सर्जरी करण्याचं जर तुमचं निदान झाल्यानंतर जर डिसिजन फास्ट घेतला आणि जेवढ्या क्विकली तुम्ही सर्जरी त्याच्यावर करशाल तेवढा तुम्हाला सक्सेस रेट हाय आणि क्वालिटी भेटेल. नक्कीच. आता आपण जे डीएच म्हणजे डायफ्रॅगमॅटिक हर्निया बद्दल जे बोललात तर ते नेमकी काय असतं आणि म्हणजे त्याचं ऑपरेशन कसं केलं जातं? आता डायफ्रॅगमॅटिक हर्नियाचं जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं यामध्ये साधारणतः डायफ्रॅगमॅटिक हर्नियाचे होण्याचे 2 ते 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे फॉरेन बॉडी. फॉरेन बॉडीमध्ये काय होतं की एखादी शार्प किंवा धारदार वस्तू ही रेटिक्युलम पास करून, जे मी तुम्हाला मगाशी स्ट्रक्चर दाखवलं, थोरॅसिक कॅव्हिटीच्या दिशेने गेली आणि त्यांनी जर डायफ्रॅगमला छिद्र पडलं तर त्या छिद्रातून जो जनावराच्या ऍबडॉमिनल कॅव्हिटीचा प्रेशर असतो साधारणतः 150 ते 200 किलोचं वजन त्या रुमेनचं त्या पडद्यावरती पडत असतं आणि हा पडदा श्वसनाचं मेन कार्य करत असतो. हा पडदा पुढं मागं होत असतो. ज्यावेळेस फुफ्फुस ही हवा आतमध्ये घेतात त्यावेळेस तो छातीचा पडदा मागच्या दिशेला येतो, हवा सोडतात त्यावेळेस तो छातीचा पडदा पुढच्या दिशेला येतो, म्हणजे कंटिन्युअसली त्याची मुवमेंट होत असते. टेक्निकल भाषेत इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन, श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया हे त्याच्या पडद्यावरती आणि फुफ्फुसावरती अवलंबून असते. परंतु जर ही टोकदार वस्तू असेल त्या ठिकाणी आणि जर छातीचा पडदा पुढे मागं होत असताना तो कट त्या ठिकाणी बसला आणि त्या होलमधनं तो कालांतराने होलची साईज मोठी होत जाते आणि साधारणतः एक बांगडीच्या साईजचा ज्यावेळेस तो होल होतो त्याला आपण हार्नियल रिंग म्हणतो. त्यावेळेस प्रेशर मध्ये रेटिक्युलमचा किंवा पोटाचा दुसऱ्या बाजूचा अबोमॅझमचा काही भाग हा कधी कधी त्यामधनं थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जातो. अशा केसेसमध्ये काय होतं की याचा दाब जो थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जातो त्या पोटाच्या कंटेंटचा सर्व दाब हा हृदयावरती फुफ्फुसावर होते. अशा जनावरांमध्ये हृदयाची कॅपॅसिटी कमी होते, फुफ्फुसाची श्वसन क्षमता कमी होते, साहजिकच त्या जनावरांचं परफॉर्मन्स कमी होतो. तसंच रेटिक्युलमचा जर काही भाग हा थोरॅसिक कॅव्हिटीत गेला तर रुमिनेशन तुमचं थांबतं. मग अशी जनावरं ही कायम फुगलेली दिसतात आणि औषधोपचार केले किंवा भूकवाडीच्या गोळ्या किंवा पावडर या दिल्या की 2 दिवस ती जनावरं खातात परंतु पुन्हा ती जनावर खायची बंद होतात. याचं मेन कारण असं असतं की पीएच मेंटेन राहत नाही रुमेनचा. तो पीएच मेंटेन राहिला नाही की ती पूर्ण पातळ शेण म्हणजे स्लरी टाईपच शेण आपल्याला दिसतं. हे डायफ्रॅगमॅटिक हर्नियाचं एक लक्षण आहे की जनावर 2 दिवस खातं, 2 दिवस खायचं बंद होतं आणि कायम बॅरल शेपचं ते ॲबडॉमिन म्हणजे जो पोटाचा भाग आहे तो दिसत असतो. मग त्यावेळेस आपण ह्याला डायफ्रॅगमॅटिक हर्निया आहे म्हणतो आणि एक्सरेच्या माध्यमातून ते इझिली डिटेक्ट होतं की हा डीएच आहे. कारण का ज्यावेळेस आपण एक्सरे करतो ना त्यावेळेस पोट आणि डायफ्रॅगम हा भाग एक्सरे मध्ये आपल्याला क्लिअर दिसत असतो आणि डायफ्रॅगमॅटिक हर्नियाच्या बाबतीत तो दिसत नाही. क्लिअर कट पोटाचा भाग हा थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये शिफ्ट झाल्याचं ते आपल्याला एक्सरे मध्ये क्लिअर डिमार्केशन दिसतं. अशा केसेसमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो की ती डीएच आहे आणि बऱ्याचशा केसेस डीएचच्या हा
जर हार्नियल रिंग ही छोटी असेल तर ऑपरेशनच्या साहाय्याने आपण त्या डीएचची सर्जरी करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी 2 सर्जरी कराव्या लागतात. सर्वात प्रथम आपल्याला रुमेनोटॉमी करावी लागते. जर फॉरेन बॉडी असेल तर ती रुमेन मधनं काढून रुमेन कंटेंट कमी करून ती हे करावी लागते आणि नंतर खालच्या बरगडीच्या साईडने दुसरं इन्सिजन देऊन त्यामध्ये जी हार्नियल रिंग आहे ती आपण नायलॉन किंवा प्लास्टिकचं मटेरियल टाकून ती शिवून बंद करतो, जेणेकरून तो पोटाचा जो भाग होता तो पुन्हा थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये जाणार नाही. पण साधारणतः ह्या ऑपरेशनचे सक्सेस रेट थोडेसे कमी राहतात. त्यामुळं जनावर फुगले म्हणजे शेतकऱ्यांचा कंटिन्यू असा प्रश्न असतो की जनावर फुगलेले, तर जनावर फुगण्याचं हे कारण असू शकतं का? म्हणजे हे कारण असू शकतं. आणि आमचा दुसरा एक अनुभव आम्हाला असा आलाय की बऱ्याचशा फॉरेन बॉडीच्या केसेस ह्या जनावरांच्या डिलिव्हरी नंतर किंवा जनावर 8व्या किंवा 9व्या महिन्यात प्रेग्नंट आहे, लास्ट ट्रायमिस्टर प्रेग्नन्सी मध्ये ह्या फॉरेन बॉडीच्या केसेस जास्त डिटेक्ट होतात. त्याचं प्रामुख्याने कारण असं असतं की ज्यावेळेस जनावर डिलिव्हरीला असतं आणि ज्यावेळेस डिलिव्हरीच्या ज्या आपल्या लेबर पेन असतात, ज्याला आपण कळा घेणं म्हणतो, वेण्याच्या प्रक्रियेमध्ये गायी वेण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस जनावर कळा घेत असतं त्यावेळेस जो प्रेशर असतो त्या प्रेशरने तो फुल फोर्स हा रेटिक्युलमवर पडत असतो. मग अशा वेळेस ह्या फॉरेन बॉडीवरती प्रेशर आल्यामुळे ह्या फॉरेन बॉडी रेटिक्युलम पास करून डायफ्रॅगम किंवा छाती थोरॅसिक कॅव्हिटी या ठिकाणी त्या पिअर्स होतात. किंवा जर रेटिक्युलम नी पिअर झाल्यानंतर जर डायफ्रॅगमला छोटासा होल असेल जो एवढा इश्यू नसतो किंवा प्रॉब्लेमॅटिक नसतो, परंतु जनावरांनी ज्यावेळेस डिलिव्हरीसाठी लेबर पेन घेतलेले असतात, कळा घेतल्या असतात, त्यावेळेस त्या होलची साईज वाढते. साहजिकच जर आपण फुग्यावरती दाब दिला तर तो रप्चर होणारच आहे. त्याचप्रमाणे ते डायफ्रॅगम हे रप्चर होतं, रबरासारखंच ते असतं. ते ताणल्या गेल्यानंतर त्या होलची साईज वाढते आणि त्या प्रेशरमध्ये पोटाचा काही भाग जनरली रेटिक्युलम किंवा आव्होमॅझम या 2 गोष्टी त्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जातात आणि हा डायफ्रॅगमिक हार्निया डेव्हलप होतो. किंवा फॉरेन बॉडीच्या ज्या मॅक्झिमम केसेस आहेत हे आपल्याला डिलिव्हरी नंतर एक साधारणतः 15 दिवस ते 1 महिन्यात डिटेक्ट होतात किंवा लास्ट मंथ मध्ये 9व्या किंवा 8व्या महिन्यात डिटेक्ट होतात. आता हे जे आपण फॉरेन बॉडीचं ऑपरेशन करतो तर त्याच्यामध्ये जनावर जगण्याचं प्रमाण किती असतं आणि ते वाढवण्यासाठी आपण म्हणजे काय काय उपाययोजना केल्या पाहिजे? जर प्रॉपर डायग्नोसिस झालं आणि जर नॉर्मल कंडिशनला आपल्याला फॉरेन बॉडी डिटेक्ट झाली तर मी म्हणेल सक्सेस रेट हा 95% आहे. जर डायग्नोसिस उशिरा झालं तर हा सक्सेस तुमचा 60% येऊ शकतो. पुढे ते कॉम्प्लिकेशन्स वाढतात. त्यामुळं जितकं तुम्ही लवकर अर्ली डायग्नोसिस करशाल तितकं ते तुम्हाला सक्सेस रेट जास्त देईल. आणि बरंचसं आम्हाला असं अनुभवलं की शेतकऱ्यांना वाटतं की ऑपरेशन केल्यानंतर ते जनावर बाद होईल किंवा त्याची उत्पादकता राहणार नाहीत किंवा त्यानंतर ते जनावर गाभ धरत नाहीत. तर ह्या सर्व गोष्टी ह्या चुकीच्या आहेत. ही काय जरी सर्जरी मोठी असली तरी कॉम्प्लिकेटेड नाही, साधी आणि सोपी सर्जरी आहे. त्यामुळे त्यातनं कुठल्याही जनावरांच्या जीवितस्त हानी नाहीच. प्लस त्याच्या उत्पादकतेवरती आमचा अनुभव असा आहे की जी जनावर 20 ते 25 लिटर दूध देत होती, फॉरेन बॉडी डिटेक्ट झाली. बरेचसे शेतकरी आम्हाला सांगतात की सर 2-3 दिवसापूर्वी ह्या गायीने 25 लिटर दूध दिलंय आणि त्यानंतर अचानक ही गाई 5 आणि 10 लिटर दूध द्यायला लागली. एक्सरे केल्यानंतर कळतं की त्या गायीत फॉरेन बॉडी डिटेक्ट झालेली आहे. मग फॉरेन बॉडी डिटेक्ट झाल्यानंतर आम्ही त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतो. ऑपरेशन केल्यानंतर एक 8 दिवस आपण थोडस चारा कमी देतो, परंतु ज्यावेळेस ती नॉर्मल फिडिंगला येते तर पुढील 15 ते 20 दिवसात ज्यावेळेस तिचं न्यूट्रिशन लेवल मेंटेन होते त्यावेळेस ती जनावरांची उत्पादकता पुन्हा 20 ते 25 लिटर वरती आलेली आहे. किंवा काही जनावरांनी तर 25 लिटर पेक्षाही जास्त दूध दिलेलं आहे. ज्या शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन होतं त्यापेक्षाही जास्त उत्पादन जनावरांनी दिलेलं आहे. म्हणजे ऑपरेशनचा दुधावर कुठलाही परिणाम होत नाही असं म्हणायला हरकत नाही. योग्य वेळी निदान झालं आणि योग्य वेळी जर शस्त्रक्रिया त्याच्यावरती झाली तर कुठल्याही प्रकारच्या जनावरांच्या उत्पादकतेवरती, प्रजननावरती किंवा जीवितास कुठलीही हानी या ऑपरेशनमुळे पोहोचत नाही. आणि तज्ञ आणि योग्य प्रकारे शस्त्रक्रिया झाली तर त्यावरचे कुठलेही वण शरीरावरती राहत नाहीत. आता हे ऑपरेशन करत असताना सगळा वेगळा अनुभव किंवा असा एखादा इंटरेस्टिंग अनुभव असलेला असं कुठलं ऑपरेशन आपण केलंय का आतापर्यंत? म्हणजे आतापर्यंत साधारणतः मी 350 ते 400 शस्त्रक्रिया मागील 2 वर्षात आमच्या बेल्ले या संस्थेमध्ये केलेल्या आहेत. यामध्ये खूप मजेशीर असे किस्से आम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पशुपालकांशी याविषयी संबंध आलेला आहे. तर इंटरेस्टिंग सांगण्याच्या गोष्टी म्हणजे की डिंगोऱ्याच्या तिथं उदापूर एक गाव आहे जुन्नर तालुक्यातच.
त्या ठिकाणची एक व्यक्ती होती, त्यांच्याकडे गावठी गाय होती ती. आणि गावठी गायीसाठी साधारणतः आपल्याकडे एक प्रथा आहे की गोठ्यात एक गावठी गाय असावी. त्याप्रमाणे त्यांनी ते एक किलर गाय सांभाळलेली आहे. साधारणतः त्या गायीचं वय एक 14 ते 15 वर्ष होतं. उत्पादन क्षमती राहिलेली नव्हती त्यांच्यासाठी, परंतु खूप पूर्वीपासून गोपालन करत असल्यापासून त्यांच्याकडे ती गाय होती. आणि ते घेऊन आले. शेतकऱ्याचं मला नाव आता एक्झॅक्ट आठवत नाही. आणि घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की डॉक्टर, लक्ष्मीपूजनला आम्ही गोठ्यामध्ये सर्व गायींची पूजा केली आणि लक्ष्मीपूजनाचं ताट आम्ही गोठ्यात ठेवलं. आणि थोड्या वेळाने त्यांचंच एक छोटस बाळ होतं, त्यांनी पण त्या गायीला ओवाळलं, परंतु त्यांनी ते ताट बाजूला ठेवलं नाही. आणि त्या ताटात साधारणतः 2 तोळ्याची चैन होती आणि ती त्या गायीने खाल्लेली असावी असा त्यांना अंदाज होता. तर ते बोलले एक्सरे करायचा आहे आम्हाला. त्यांचा मला फोन आल्यानंतर मी त्यांना म्हटलं या तुम्ही एक्सरेला, फक्त म्हटलं सोनं डिटेक्ट करायचं म्हणून मी खायला घालू नका आणि भरपूर पाणी पाजा हा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी घेऊन आले. घेऊन आल्यानंतर आम्ही एक्सरे केला, तर आम्हाला एक्सरे मध्ये एक 300-400 कडे रिंग्स, कारण ती कड्याची रिंगची ही होती, चेन होती. त्या सर्व चेन त्या म्हणजे कदाचित रवंत करताना ती पुन्हा तिच्या तोंडात आलेली असेल, पुन्हा तिने सोन्यासकट रवंत केला आणि पुन्हा ती खाल्ली. आणि ते सर्व सोन्याच्या कड्या बऱ्यापैकी ह्या रेटिक्युलम एरियात आम्हाला एक्सरे दिसल्या. एक्सरे केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की असं असं आहे. ते म्हटले डॉक्टर ऑपरेशन आम्हाला करायचंय, पण सर्वात प्रथम जर ह्या गायीचं ऑपरेशन केलं नाही ती गायी जगेल का? म्हटलं गायी जगू पण शकते म्हटलं, कारण का काही ठिकाणी 2-2, 3-3 इंचाचे चैनीचे तुकडे आम्हाला दिसत होते, कड्या काही ठिकाणी ओपन झालेल्या दिसत होत्या. साहजिकच त्या छोट्याल्या जखमा रेटिक्युलमला करत असतील. मी त्यांना सल्ला दिला की निश्चित सांगता येत नाही, परंतु ऑपरेशन करणं हा यावरती उपाय चांगला राहील. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ही गोठ्यातली आमची गाय पहिल्यापासून आहे, जर ऑपरेशन न करता जगत असेल तर आम्हाला ती सोन्याची चेन नकोय, आम्हाला गाय पाहिजे. परंतु मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही ऑपरेशन करा, गायीचं जर आयुष्य तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही ऑपरेशन करा. मग आम्ही त्याप्रमाणे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. आणि लिटरली आम्ही 1 तासभर ऑपरेशन ते करत होतो. कंटेंट मधनं एक चैनीचा तुकडा आम्ही काढत होतो, कारण का लोखंडी वस्तू नसल्यामुळे ती मॅग्नेटला चिटकत नव्हती. हातानेच ती चापत जसं मातीत आपलं एक चेन शोधायची तसं आम्ही ती शोधत होतो. सर्व आम्ही जवळजवळ 100 ते 150 कड्या त्या शोधल्या, काही त्यात राहिल्या असतील. आणि नंतर आम्ही ते पूर्ण ऑपरेशन केल्यानंतर त्या काड्याचं वजन केलं तर साधारणतः ते एक तोळा 300 ग्रॅम, एक तोळा 300 मिलीग्रॅम म्हणजे 13 ग्रॅमच्या आसपास ते वजन आम्हाला भेटलं. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार ती 1.5 ते 2 तोळ्याची होती, तर आम्ही 13 ग्रॅम सोनं त्यातनं काढू शकलो. त्यानंतर एक दुसरा असा अनुभव आला होता की एक गाड्याचा बैल होता. त्या गाड्याच्या बैलाच्या मालकाला गाडा पळून आल्यानंतर त्या मालकाने त्या जनावराला प्रेमापोटी याचा घास खायला घातला होता. गाड्यावरून पळून आल्यानंतर पिठाच्या गोळ्याचा घास खायला घातला होता. आणि तो पिठाच्या गोळ्याचा घास खाता खाता त्या जनावरांनी त्या माणसाचा हात चाटला आणि त्याची अंगठीच खाऊन घेतली. त्यांनी ती पाहिल्यानंतर तो एक्सरेला घेऊन आला. एक्सरे केल्यानंतर आम्हाला ती सोन्याची अंगठी एक्सरे मध्ये दिसली, परंतु पेनिट्रेटिंग नव्हती आणि टोकदार नव्हती. त्यामुळे मालकाने ऑपरेशन करायचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे आम्ही त्याचं ऑपरेशन काही केलेलं नाही. त्यानंतर पैंजण आम्हाला भेटलेले आहेत. त्याच्यानंतर सुरी सारखी टोकदार वस्तू, जे सुरीचं पुढचं पात आहेत, ती अखंड सुरी भेटलेली आहे. एका गाड्याच्या बैलात आम्हाला कम्प्लीट 23 सेंटीमीटर लांबीची एवढी तार त्यामध्ये भेटलेली आहे. आणि घरातल्या खूप खूप मजेशीर गोष्टी त्यामध्ये आम्हाला भेटलेल्या आहेत. कपडे, त्याच्यानंतर भरपूर जे काही प्लास्टिकचे घरातले डब्बे छोटाले ते खाल्लेले त्या ठिकाणी भेटलेले आहेत. ड्रिपच्या नळ्या, अशा बरेच मजेशीर गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी भेटलेल्या आहेत. आता हे जे ऑपरेशन केलं जातं जनावरांचं, तर ह्या ऑपरेशन नंतर म्हणजे काय काळजी काय घ्यावी लागते आणि ती साधारण किती दिवस घ्यावी लागते काय? ऑपरेशन नंतर एक साधारणतः जर आपण पाहिलं ना तर ऑपरेशनची जी जागा असते, जी आपली लेफ्ट पॅरालंबर फोसा म्हणजे जनावराच्या डाव्या पोटाच्या बाजूला जो खड्डा असतो तो आपला ऑपरेशनचा एरिया असतो. तिथं आपण साधारणतः एक 5 ते 6 इंचाचं इन्सिजन देत असतो. म्हणजे साधारणतः एक जर विचार केला तर 17 ते 21 टाक्यांच्या आसपास ते ऑपरेशन होतं. आणि व्यवस्थित ऑपरेशन केलेलं असतं. पशुवैद्यकाने घेताना त्याची योग्य ती काळजी घेतलेली असते. परंतु पोस्ट ऑपरेटिव्ह मध्ये आपल्याला त्या जनावराचं पुढील 5 ते 6 दिवसासाठी त्याचं टेम्परेचर मॉनिटर करायचं असतं.
ऑपरेशन केल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 दिवस जनावर खात नाही, परंतु खायला लागल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवणे, कारण का उपाशी पोटी असल्यामुळं पुन्हा गोठ्यातील दुसऱ्या वस्तू खाण्याचे ते चान्सेस असतात. कारण का पुढील काही दिवस आपण त्याला अर्धपोटी ठेवत असतो, जेणेकरून टाक्यांवरती लोड येऊन ते टाके तुटू नयेत, म्हणून आपण त्याच्या पूर्ण कॅपॅसिटीच्या फक्त 50% सार आपण त्याला देत असतो. अशा वेळेस ते 5 ते 6 दिवस ते जनावर व्यवस्थित बांधून ठेवणे, ते जनावरांचे टाके भिजणार नाहीत याची काळजी घेणे. शक्यतो एक स्वच्छ कपड्याने जर ते जनावर झाकून टाके बांधून ठेवले, पूर्ण जनावरांच्या पोटाला जर असा राऊंड टाकून ते टाके बांधून ठेवले तर माशा बसत नाहीत. माशा बसल्या नाही म्हणजे जखमेवरती किडे पडण्याचे गोष्टी होत नाहीत. आणि योग्य अँटीसेप्टिक मलम किंवा स्प्रे, आज बाजारात स्प्रे इतके उत्तम क्वालिटीचे आहेत की ते जर आपण वापरले तर व्यवस्थित त्याचं ड्रेसिंग वगैरे जर केलं तर एक 8च दिवसात जनावर आपलं पूर्ववत होतं. आणि 15 दिवसात आपण त्याचे सर्व टाके काढल्यानंतर 3 महिन्याच्या आत जनावराला पूर्ण त्या ठिकाणी पुन्हा केस आलेले असतात आणि कुठल्याही प्रकारचे ऑपरेशनची खून, जे आपण ऑपरेशन स्कार म्हणतो, त्या ठिकाणी डेव्हलप होत पण नाही. आणि आता म्हणजे गाभण जनावरात एक्सरे किंवा ऑपरेशन करता येतं का आपल्याला? म्हणजे आता सर्वात महत्वाचं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फॉरेन बॉडी होण्याचे चान्सेसच हे लास्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी, ज्या वेळेस जनावराच्या पोटाचा घेर वाढतो आणि रेटिक्युलमवरती प्रेशर वाढतो, किंवा जनावराच्या डिलिव्हरीच्या वेळेस ज्या लेबर पेन्स असतात त्यामध्येच होण्याचे जास्त चान्सेस असतात. बऱ्याचशा केसेस ह्या 9व्या महिन्यात सुरू झाल्यानंतर आम्हाला डिटेक्ट झालेल्या आहेत. तर 9व्या महिन्यात आतापर्यंत आम्ही 51 सर्जरी केलेल्या आहेत की ज्या 9 महिन्याच्या गाभण होत्या. कारण का जर आपण टेक्निकली विचार केला तर आपण उत्पादकता हा तर पाहतोच, परंतु आपल्याकडं TRP केसेस मध्ये एक 4 ते 5 दिवसाचा कालावधी असतो डिसिजन घेण्यासाठी. आणि जर 9व्या महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला फॉरेन बॉडीची केस आपल्याला डिटेक्ट झाली तर डिलिव्हरी पर्यंत आपण त्याची वाट पाहू शकत नाही. तोपर्यंत खूप डॅमेजेस, इंटरनल डॅमेजेस होतील, इन्फेक्शन सेट होईल. आणि अशा केसेसमध्ये जर इन्फेक्शन सेट झालं तर नंतर जरी डिलिव्हरी झाली तरी ऑपरेशन मध्ये आपल्याला सक्सेस भेटत नाही. आणि जर व्यवस्थित न्यूट्रिशन जनावराला आपण देऊ शकत असू तर मी तर डिलिव्हरी 9वा महिना संपत आलेल्या केसेसमध्ये पण सर्जरी केलेल्या आहेत. आणि त्या जनावरांच्या सर्जरी केल्यानंतर पुढील 5 ते 6 दिवसात नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या आहेत, कुणाच्याही मदतीशिवाय. त्यामुळं जनावराच्या गाभण काळाचा आणि ह्या शस्त्रक्रियेचा तसा फारसा काही फरक पडत नाही. योग्य जर आपण काळजी घेतली तर सर्जरी 100% सक्सेसफुल होते. आता मी तुम्हाला एक सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यांच्या परिचयाचा म्हणजे सगळेच तो उपाय करतात असा प्रश्न विचारणार आहे की ह्या ज्या खाद्यवस्तू जनावर खातात तर त्यांचं पोटातच पाणी होण्यासाठी म्हणजे बरेचसे शेतकरी ते गळलिंबू पाजणं किंवा चुंबक बाबाकडून चुंबक सोडून ते काढून घेणं, फॉरेन बॉडी काढून घेणं, अशा प्रकारचे जे उपाय केले जातात तर हे कितपत खरं आहे आणि याच्यातून म्हणजे ते सक्सेसफुल होतात का त्या? आता याचे तुम्ही जे 2 प्रश्न विचारले त्यातलं पहिल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही जे बोलले गळलिंबू, किंवा बाजारात आता बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअपला असे मेसेज येतात की तेल, मीठ, मिरची, पुडी ह्या गोष्टी टाकल्या की हे तुमचं 15 दिवसात विरघळल. तर अशी कुठलीही गोष्ट शक्य नाही. जर तुम्ही पोटाची रचना पाहिली, जी मगाशी मी तुम्हाला सांगितली की जर एखाद्या मोठ्या जनावर, रुमिनंट जे आपण रवंत करणारं जनावर म्हणतो, एखाद्या मोठ्या गायची पोटाची रचना पाहिली तर त्याच्या रुमिनची कॅपॅसिटी ही 80 लिटर पासून 150 लिटर पर्यंत आहे. आणि तुमचं जे तुम्ही गळलिंबू म्हणता याचं मॅक्झिमम वेट हे 200 ग्रॅम आहे. आणि त्याचा रस जर 200 ग्रॅमचा काढला तर 150 ml वर त्याचा रस निघत नाही. 150 ml रस तुम्ही जर त्या 100 लिटरच्या रुमेन कॅपॅसिटी मध्ये टाकला तर कधी ते तुमच्या फॉरेन बॉडी पर्यंत पोहोचणार आहे. आणि जर तुम्हाला प्रयोगच करायचा आहे तर पशुपालक मित्रांना माझं म्हणणं आहे की ते गळलिंबू घ्या, त्या गळलिंबूतच तार टोचा आणि पहा किती दिवस ती तार विरघळायला लागते. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की हे गळलिंबू पोटात गेल्यानंतर तार विरघळायला किती दिवस लागेल. तर माझं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही 15 दिवस जरी तार त्या गळलिंबूत टोचली तरी ती विरघळणार नाही. त्यामुळं कुठल्याही प्रकारची अशा थापा किंवा करू नका. योग्य तज्ञ पशुवैद्यकाकडून त्याचं डिटेक्टेशन करून घ्या. एक्सरे जिथं तुमच्या आजूबाजूच्या पशुवैद्यकीय संस्थांमध्ये भरपूर ठिकाणी आज एक्सरे फॅसिलिटी आहेत. आज पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी 5-6 दवाखान्यांमध्ये एक्सरे संच आहेत आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी ठिकाणी आता उपलब्ध आहेत. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक्सरे करून घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सरे संच उपलब्ध नसेल अशा ठिकाणी तुम्ही मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने किंवा फेरोस्कोपच्या साहाय्याने त्या गोष्टी डिटेक्ट करू शकतात. प्राथमिक
अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल. परंतु अशा कुठल्याही औषधाने किंवा हे, आणि जर आता जर म्हटलं की पृथ्वीवरची जे प्लॅस्टिक हा जो पदार्थ आहे हा पृथ्वी आहे तोपर्यंत आहे, नश्वर आहे, तो कधीच कोणत्याही केमिकलनी किंवा कशानेही तो हे होत नाही. जर असं असतं तर ऍसिड ज्या प्लॅस्टिकच्या कॅन मध्ये आलं असतं तर ते प्लॅस्टिकचं कॅन विसरला. प्लॅस्टिकचा वरती ऍसिडचा कुठलाही परिणाम होत नाही. आणि जर ऍसिड तुम्ही जर पाजणार असाल तर त्या जनावराचं पोट पहिले विरघळेल, आणि मग तुमच्या ज्या फॉरेन बॉडीच्या वस्तू आहेत, लोखंड असेल, प्लॅस्टिक असेल, जे काय असेल, त्या गोष्टी वितळायच्या आधी तुमच्या जनावराचं पोटच जळून जाईल. त्यामुळे ह्या गोष्टी शक्यच नाही आणि त्या करू पण नाहीत. पशुवैद्यकीच्या सल्ल्याने योग्य त्या उपचार करावेत आणि योग्य ते निदान केल्यानंतरच तुमचा तो निर्णय घ्यावा. हे तुमच्या माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न तो तुम्ही विचारला की चुंबकाच्या साह्याने टाकता येत, मागणं जो आपलं रेक्टल, पर रेक्टल आपण त्याला म्हणतो, म्हणजे जिथं आपलं गुदद्वाराचे ओपन असते, जे शेण टाकण्याची जागा आहे, तिथं जर आपण चुंबक टाकला, अशा बऱ्याचशा मार्केटमध्ये सध्या चुंबक बाबा उपलब्ध आहेत. म्हणजे आता मी जर पाहिलं तर नारायणगावच्या ठिकाणी मी पण ऐकून आहे, तिथे कोणीतरी तिकडे टाकळी साईडला कोणीतरी 2-4 जण आता सुरुवात झालेली आहे. परंतु माझं पशुपालकांना आव्हान आहे की अशा व्यक्ती जर करत असेल तर सदर व्यक्तींना आमच्या संस्थेत घेऊन यावं, मी एक्सरे काढून देईन, त्यांनी ती गोष्ट काढून दाखवावी, आपण त्याला योग्य तो इनाम, लाखो रुपयाचा इनाम आम्ही त्याला द्यायला तयार आहोत त्यांनी जर हे केलं तर. कारण का आज पशुवैद्यकीय शास्त्र इतकं ऍडव्हान्स होऊनही तज्ञच्या तज्ञ व्यक्तींना सुद्धा ते शक्य नाही. आणि अशिक्षित व्यक्ती या गोष्टी जर करू शकत असेल तर या अंधश्रद्धांना कृपया बळी पडू नका. कारण का जर सांगायचं तर जनावराच्या पोटाचं स्ट्रक्चर असं आहे की मी जे तुम्हाला जनावराच्या 4 पोटाचे कप्पे सांगितले, रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम आणि अबोमॅझम, याचीच रचना ही साधारणतः 4 ते 5 फुटाची आहे. आणि यापासून जे लहान आतड सुरू होतं आणि मोठं आतड, तर याची सरासरी लांबी ही 30 मीटर पासून तर 60 मीटर पर्यंत आहे. म्हणजे जर तुम्ही फुटात मोजायचं झालं 80 फुटापासून ते 160 फुटापर्यंत जनावराच्या आकारानुसार या आतडे आहेत. आणि नंतर मग तुमचं हे शेण टाकायची ओपनिंग आहे. म्हणजे तुम्ही 180 फूट हात घालूच शकत नाही. जर रेटिक्युलम मध्ये तुम्हाला शेणाच्या ओपनिंग वाटे जर हात रेक्टली टाकायचा म्हटला तर 180 फूट अंतर पार केल्यानंतर, म्हणजे 120 ते 180 फूट अंतर जर पार करून गेला तर तुम्हाला रेटिक्युलम एरिया लागेल. ही प्रॅक्टिकली गोष्ट शक्य नाही. बऱ्याचशा जनावरांमध्ये, हायटेड जनावरांमध्ये माझा हात रेटिक्युलम पर्यंत पोहोचत नाही ऑपरेशनच्या साईड पासून, तर मागणं कसं शक्य आहे हे 200 फूट काढणं. त्यामुळे हे शक्य नाही. अशा अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि कुठल्याही प्रकारच्या अशा अंधश्रद्धांना बळी पडून तुमच्या जनावराची प्राण गमावू नका. योग्य ते निदान करून घ्या. योग्य ते निदान केल्यानंतर जे काही निदान झाले त्यामार्फत तुम्ही निर्णय घ्या. ही पशुपालकांना माझी विनंती आहे. आणि आजही मी ओपन या व्हिडिओ मार्फत चॅलेंज देईल, अशी जर कुणी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला आम्ही लाखो रुपयाचा इनाम द्यायला तयार आहे. त्यांनी सुद्धा ते तंत्रज्ञान आम्हाला शिकावं, जेणेकरून जे आम्ही इतक्या शस्त्रक्रिया करतो, दिवस आम्ही त्यामध्ये कष्ट करतो, हे आमचे कष्ट वाचतील आणि हे सोप्या पद्धतीने आम्हाला ते काढणं सोपं होईल. या गोष्टी शक्य नाहीयेत, या केवळ अंधश्रद्धा आहे. त्यामुळे चुंबक बाबा किंवा तेल, याचं तेल, गळलिंबू, या गोष्टींना या बळी पडू नका. हे केवळ अंधश्रद्धा आहेत. आता सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या पशुपालकांना काय सल्ला द्याल की जेणेकरून ते आपल्या जनावरांना या फॉरेन बॉडी सारख्या आजारापासून वाचवू शकतात, म्हणजे आपल्या जनावरांचं रक्षण करू शकतात? आता याचा प्रामुख्याने सल्ला मला जर पशुपालकांना द्यायचा असेल तर जसं आपण या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जनावरांमध्ये जे काही फॉरेन बॉडीचे सिंड्रोम्स दिसतात, TRP सिंड्रोम्स किंवा जे आपण म्हणतो, याचे मूळ कारण म्हणजे मॅनेजमेंट, न्यूट्रिशन हे आहे. तर न्यूट्रिशन जर म्हटलं तर ज्या काही डिफिशियन्सीज आहेत, फॉस्फरस डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी, जेही डिफिशियन्सी, व्हिटॅमिन डिफिशियन्सी होतात, त्यामुळे जनावर हे अखाद्य वस्तूंकडे आकर्षित होतात. म्हणजे मूळ गोष्ट काय की आपल्या जनावरांचं न्यूट्रिशन जर प्रॉपर असेल तर जनावर हे प्लॅस्टिक किंवा अखाद्य गोष्टी किंवा लोखंडी खांब किंवा गव्हाण हे चाटणं बंद करते. त्यासाठी एक उत्तम क्वालिटीचं कोणतंही तुम्ही एक मिनरल मिक्सचर जर जनावराला खाऊ घातलं तर बऱ्यापैकी तुमच्या ह्या डिफिशियन्सीज भरून येतील. कारण जर आता आपण चाऱ्याची मॅनेजमेंट पाहिलं तर बरेचसे जे पशुपालक आहेत हे यशवंत गवत किंवा ऊस, वाडे अशा प्रकारचे जे काही खाद्य देत आहेत, सध्या चारा देत आहेत, यामध्ये अशा कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांची डिफिशियन्सी होण्याचे प्रमाण जास्त राहतं.
अशा केसेसमध्ये मिनरल मिक्सचरची गरज जर पूर्ण झाली, कॅल्शियम फॉस्फरस जर जनावराला मिळालं तर ते अखाद्य वस्तू चाटत नाहीत. त्यामुळे या गोष्टी आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट आहे मॅनेजमेंटल, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे चाप कटर आपण वापरतो याचा पिरियडिकली सर्व्हिसिंग, म्हणजे कालांतराने त्याचा जो पत्रा घसतो कुसतो, मग त्या पत्र्याचे तुकडे हे आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. आणि त्याचे एक वैशिष्ट्य आहे की 1 ते 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटरला तुकडा पडल्यानंतर जनावराला ते ओळखणं शक्य नाही. जर मोठी वस्तू असेल तर जनावर खात नाही, बाजूला टाकतं, परंतु ह्या छोट्याशा गोष्टी जनावराला समजत नाही आणि घाईघाई चारा खाताना त्या पोटात जातात. त्यामुळे आपल्या कुट्टी मशीनची पिरियडिकली सर्व्हिसिंग ही खूप महत्वाची आहे. दुसरा मॅनेजमेंटल म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आता जे आपण पशुखाद्य येतं हे पूर्ण मेकॅनिकल प्रोसेस आहे की येताना कुठल्या तरी यंत्रामध्ये बनत असतं किंवा आपली सर्की ब्लेड असेल जी डिऑइलिंग केलं जातं, ऑइल काढण्यासाठी जे एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, जे प्रेसिंग केलं जातं, यामध्ये हे लोखंडी वस्तू येतात. आणि आपण जेव्हा हे पशुखाद्य आपण याला टाकत जातो त्यावेळेस ते चाऱ्यावाटे यांच्या जनावरांच्या पोटामध्ये जातं. तर माझा पशुपालकांना हाच सल्ला असेल की एक शक्यतो मोठा मॅग्नेट हा पशुखाद्यामध्ये फिरवायची सवय ठेवा, म्हणजे जे काही लोखंडी वस्तू आहेत त्या मॅग्नेटला चिटकतील. जरी समजा आपल्याला असं जाणवलं की एखाद्या दिवशी कुट्टीमध्ये आपल्याला आवाज आलाय, काहीतरी लोखंडी वस्तू काढल्याच आहे, अशा वेळेस शक्यतो तो चारा वापरू नये. आणि जर शक्य असेल तर त्या चाऱ्यामध्ये मॅग्नेट फिरून घ्यावा, म्हणजे जेणेकरून जे काही लोखंडी वस्तू आहेत त्या मॅग्नेटला चिटकेल. आणि तिसरी गोष्ट जी मगाशी तुम्हाला मी मॅनेजमेंट मध्येच सांगितली की जे आपण ग्रीन नेट्स वगैरे लागतो किंवा बंदिस्त मुक्त संचार गोठ्यामध्ये जे बाहेर ताराचं कंपाऊंड असतं त्याच्या ताराची योग्य ती काळजी आपण घेतली जाते पाहिजे. कारण एक साधारणतः 5 ते 6 वर्षानंतर ताराचा खालचा भाग हा कुसतो आणि ते तारे गंजल्यामुळे त्याचे तुकडे पडतात आणि जनावर ते खातात. त्याच्यामुळं चाटल्यामुळे ते जनावर फॉरेन बॉडीला बळी पडू शकतो. त्याच्यामुळे मॅनेजमेंट ह्या गोष्टी आणि ग्रीन नेट वगैरे बांधताना काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी जनावरांचं तोंड त्या ठिकाणी पुरलं नाही पाहिजे की त्या खाऊ नाही शकले पाहिजे, त्या काळजी घेतल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे न्यूट्रिशनली मिनरल मिक्सचर हे कंपल्सरी दिलंच पाहिजे. न्यूट्रिशनल सप्लिमेंट व्यवस्थित असेल तर अखाद्य वस्तू जनावराला जर त्याचं न्यूट्रिशन पूर्ण भेटलं तर ते अखाद्य वस्तू खाण्याचं प्रमाण हे त्याचं राहणारच नाही. एखाद्या जनावराची वाईट सवय असेल तर ते खाईल, परंतु बऱ्याचशा गोष्टी ह्या पायका जो आपण म्हणतो ह्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होतं. त्यामुळे एक मिनरल मिक्सचर जर तुमच्या गोठ्यावर रेग्युलर चालू असेल तर हे प्रॉब्लेम तुमच्या ऑटोमॅटिक 70 ते 80% कमी होतील. धन्यवाद डॉक्टर साहेब, अतिशय महत्वाची माहिती आपण दिलेली आहे की या फॉरेन बॉडी यासारख्या आजारात आपण कुठल्याही चुंबक वाबा किंवा गळलिंबूचा जो रस पाजला जातो यांसारख्या गोष्टींच्या बळी न पडता त्वरित लवकरात लवकर एक्सरे करून त्याचं निदान करून जर ऑपरेशन केलं तर ते सक्सेसफुल होतं आणि आपलं जनावरही त्यापासून वाचू शकतं. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण सर्वांनी हा व्हिडिओ बघावा, म्हणजे आपल्या संपूर्ण शंकांचं निरसन याच्यातून होईल. आणि जरी कुणाची काही शंका असेल याबाबत तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण डॉक्टर साहेबांचा नंबर तिथं देऊ. जे काही शंका असेल कुणाची त्यांच्याशी वैयक्तिक बोलून ती आपण क्लिअर करून घेऊ शकता. धन्यवाद.